तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलमध्ये. ज्याचं नाव ओंकार बेट डिझायनर या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. भावनो जो व्हिडिओ आलेला आहे भावनो जरा उशीर आलेला आहे, पण एकदम कडक असा नातखुळा भावनो तुमच्यासाठी मी व्हिडिओ डिझाईन करत असतो. त्यासाठी आपल्या चॅनलला जे नवीन असतील भावनो त्यांनी नक्की सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा, जेणेकरून जे मी नवीन पोस्ट टाकेन त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटून जाईल. भावनो चला सुरू करूया आजच्या ट्युटोरियलला. म्हणून आजचं जे ट्युटोरियल असणार आहे ते तुम्ही थंबनेलला समजलं असेल. मी पूर्ण डिझाईन आपल्या थंबनेलला प्रोव्हाइड करतो. थंबनेल बघून तुम्ही येता भावनो की तुम्हाला समजतं की आजच्या टॉपिकमध्ये आपण काय डिझाईन केलेले भावनो. ओके, ते थंबनेलवरती आपण तुम्ही बघितलं असेल. ओके, आपण काय केलेलं आहे, आगमन सोहळ्यानिमित्त आपण काय केले, बॅनर डिझाईन केलेलं आहे. पूर्ण एकदम खतरनाक अशी पोस्ट डिझाईन केलेली आहे भावनो. आतुरता आगमनाची अशी आपण काय केलेली आहे, फोटोशॉपमध्ये फुल टू एडिटेबल अशी PST फाईल मी तुमच्यासाठी प्रोव्हाइड करते भावनो. PLP पण येणार आहे, लक्षात ठेवा. PLPची पण लिंक भावनो आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये अपडेट होईल, लक्षात ठेवा. एक जागा रिकामी राहील भावनो, त्या जागेमध्ये तुम्हाला PLPची लिंक भेटेल, प्लस वरती PST. अशा दोन्ही PST आणि PLP फाईल मी तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहे. चला सुरू करूया आजच्या टॉपिकला भावनो. तर साईज बघू घ्या. साईज काय असणार भावनो, तुम्ही हे काय करू शकता, तुम्ही तुमचे मंडळाचं किंवा नाव वगैरे वरती लिहून खाली डेट वगैरे लिहू शकता, कधी आगमन सोहळा आहे वगैरे, आतुरता लाडक्या आगमनाची वगैरे जे काय असेल ते तुम्ही सर्व लिहू शकता. एकदम एडिटेबल अशी मी तुम्हाला PST व PLP फाईल दोन्ही देणार आहे. त्यासाठी नक्की आपल्या कमेंटमध्ये भावनो गणपती बाप्पा मोरया अशी कमेंट करून टाका, एकदम नातकुला. ओके, इथे बघू शकता. इमेजमध्ये जायचं आहे. इमेजमध्ये याच्यानंतर इथे इमेज साईज तुम्ही बघून घ्या. इमेज साईज आपण काय ठेवलेली आहे, 8.4 हा इंचेसमध्ये ठेवलेली आहे आणि हाईट ठेवलेली आहे 10 इंचेस, जेणेकरून आपली जी रेझोल्युशन आहे भावनो 300 ठेवलेलं आहे, जी आपण एकदम HD क्वालिटीसाठी डिझाईन करत असतो भावनो. व्हिडिओमध्ये पासवर्ड भावनो कुठेही असू शकतो, पासवर्ड सांगितल्या घ्यायचा भावनो. पासवर्ड घेतला की फाईल अनझिप करायचे. दोन्ही भावनो PLPला आणि PSTला सेम पासवर्ड असणार आहे, लक्षात ठेवा. ओके, इथं ओके करूया. ओके केल्याच्या नंतर हे आपला कॅनव्हास झालेला भावनो. कॅनव्हासला बघू शकता एक मी बॅकग्राऊंड क्रिएट केलेला आहे. तर हा बॅकग्राऊंड तुम्ही मला भावना तू बॅकग्राऊंड कसा क्रिएट करतो, तर भावनो बॅकग्राऊंड क्रिएट करण्यामागे एक उद्दिष्ट आहे, तुम्हाला सांगून देतो भावनो. बरेच सारे काय करायचे, आपण Pinterest नावाचं एक ॲप्लिकेशन आहे, तिथून जाऊन भावनो एक बॅकग्राऊंड वगैरे कुठं कुठं जे तुम्हाला चांगले वाटेल, जसे जसे तुम्हाला आवडतील ते डाउनलोड करायचे. डाउनलोड केल्याच्यानंतर इथे काय करायचे, सिम्पल लेअरमध्ये एक ॲड करत जायचे. ॲड केल्याच्या नंतर इथे एक इफेक्ट आहे, बघू शकता. या इफेक्टमध्ये ओव्हरले, जसं तुम्ही व्हिडिओ एडिटिंगसाठी ओव्हरले वगैरे जे स्क्रीन वगैरे जसं तुम्ही यूज केले असेल, तुम्हाला मी बेसिकली ॲडव्हान्स म्हणजे हे सांगतोय. ओके, उदाहरण सांगतोय, लक्षात ठेवा. एक्झाम्पल, तसे तुम्ही जे ओव्हरले वगैरे मारता ना, तोच इफेक्ट आपण इथे प्रोव्हाइड करतो. ओव्हरले मारल्याच्या नंतर एकदम नातकुला डिझाईन होते, लक्षात ठेवा. आपल्याला पण समजत नाही की भावना आता आपण काय डिझाईन करणार आहे. जेव्हा तुम्ही हे इफेक्टचा यूज कराल, त्या इफेक्टचा यूज करून काहीतरी वेगळंच बॅकग्राऊंड बनू शकतो भावनो. ओके, आपल्याला आधीच समजणार नाही की भावनो कसं बॅकग्राऊंड बनणार आहे भावनो. ओके, तर भावनो पहिला पासवर्ड आहे 27 ओके, त्याच्यानंतर इथे पुढे यायचं आहे. सांगितलं भावनो तुम्हाला बॅकग्राऊंडबद्दल. ओके, बॅकग्राऊंड तर तुम्हाला आता समजलं असेल कसं काय करायचं भावनो. ओके, पूर्ण एडिटेबल. फक्त लक्षात ठेवा की तुम्ही जशी डिझाईन क्रिएट करत जाल तसं तुम्हाला बॅनर डिझाईन जाईल भावनो. त्यासाठी काय करायचं, रोज एक डिझाईन कन्सेप्ट घेऊन या, किंवा इंस्टाग्रामला काय करायचं भावनो, बरेच सारे डिझाईन येत असतात. तर काय करायचं, सिम्पल स्क्रीनशॉट काढायचा आणि त्याची काय करायची, एक सेम सेम तसं त्या म्हणजे त्याने जसं बनवले तसं आपल्याला बनवता येईल का भावनो, त्या हिशोबाने आपण चालू करायचं भावनो. ओके, म्हणजे सुरुवात करायची. एक्झॅक्ट तसं नाही झालं तरी चालेल, पण काय करायचं आहे, चालू करायचं आहे काम, लक्षात ठेवा. म्हणजे बनवायला डिझाईन असं नका म्हणू की आता आपण त्याची डिझाईन कॉपी करतोय. डिझाईन कॉपी करण्याचं उद्दिष्ट नाही, आपण एक एक्झाम्पल त्याने जसं बनवलं तसं आपण का नाही बनवू शकत, हे भावनो विचार करून पूर्ण तुम्ही डिझाईन बनवायची. मग तुम्ही एकदम नातकुला डिझाईन बनवू शकता भावनो. ओके, कुठे क्लासची गरज नाही, लक्षात ठेवा. पूर्ण एडिटेबल असं सर्व तुम्हाला समजून येईल. फक्त जेव्हा तुम्ही एखादी एक्झाम्पल घ्याल, डिझाईन ती क्रिएट कराल, ओके, तेव्हा तुम्हाला समजेल की त्याने काय काय लेअरमध्ये यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता. आता मी एवढं तुम्हाला सांगितलं, 2 मिनटं गेली माझी भावना तुम्हाला एवढं सांगण्याबद्दल. ओके, आता तुम्हाला काय काय जण म्हणत असतील काय भाऊ तू सांगतोय. ओके, पण जे सांगतोय भावना ज्यांच्यासाठी गरजेचं आहे त्यांनी नक्कीच समजून घ्या. ओके, त्याच्यानंतर इथे पुढे येते. पुढ्याच्यानंतर इथे बघू शकता एक सनचे आपण काय घेतले, रिफ्लेक्शन बघू शकता तुम्हाला. ओके, मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आहे माझ्या भावना, कुठे कुठे मी जे सर्व डिझाईन बनवले त्याच्यामध्ये यूज केलेले आहे सनचे रिफ्लेक्शन. तुम्ही जर नसेल माहीत नक्की घ्या. त्याच्यानंतर आपले लाडके गणपती बाप्पा तुम्ही बघू शकता. तुमच्याजवळ जर कोणताही फोटो असेल, इमेज असेल, PNG असेल एकदम HD क्वालिटीमध्ये, ती काय करायची, तुम्ही इथे घ्यायची आणि सिम्पल याच्या बदली रिप्लेस करायची. मी असं नाही की मी तुम्हाला हाच गणपती दिलाय म्हणून तो तुम्ही त्याचीच PNG भावना बसवायला पाहिजे, असं नका करू भावना. ओके, आहे तसे त्याच्यामध्ये थोडी क्रिएटिव्ह करा, प्लस चेंजेस करा, त्याच्यानंतर तुम्ही डिझाईन करा, काहीच प्रॉब्लेम नाही भाऊ, लक्षात ठेवा. ओके, फक्त सेम डिझाईन नका घेऊ, लक्षात ठेवा असं. कारण की त्याच्यामध्ये जरा काय काय चेंजेस जर तुम्ही करत राहिले ना, त्याच्यानंतर पुढे यायचे. पुढ्याच्यानंतर इथे बघू एक माझी ब्रश आहे भावनो, जो माझ्याजवळ आधी ब्रश होता भावनो, त्याची मी काय केली, एक PNG बनवून ठेवली होती दुसऱ्या डिझाईनमध्ये. तर त्या दुसऱ्या डिझाईनमध्ये मी काय केलेलं आहे, सेम तिकडची कॉपी करून इकडे पेस्ट केलेली आहे, लक्षात ठेवा. ओके,
हे बघू शकता इथे त्याचं बॅकग्राऊंड वगैरे बघू शकता. त्याला पण काय केलं लाईटर मारलेलं बघू शकता. मी आता तुम्हाला सांगितलं जो स्टार्टिंगला बॅकग्राऊंड बनवण्यासाठी काय यूज करायचं भावनो. नॉर्मल असा आहे भावनो, तुम्ही बघू शकता. त्याला पण काय मारलेलं आहे लाईटर काहीतरी मारलेलं आहे इथे बघू शकता. ओके बघू लाईटर ओके लाईटर मारलेलं वाटते. ओके असा जो काही इफेक्ट मारलेला भावनो तो आपण इथे प्रोव्हाइड केलेला आहे. सेम असेच भावनो काय करायचे पुढे पुढे येत जायचं आहे. आल्याच्यानंतर इथे बघू शकता आपला आता हे मी तुम्हाला एक ग्रुप दिलेला आहे. त्या ग्रुपमध्ये काय असणार आहे भावनो, हा जो फॉन्ट आहे भावनो तो फॉन्ट पण मी तुम्हाला एका डिझाईनमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे भावनो. लक्षात ठेवा जो इन्फिनिटी 23 नंबरचा फॉन्ट आहे कोणीच तुम्हाला प्रोव्हाइड करणार नाही भावनो यूट्यूब चॅनलवरती. लक्षात ठेवा. बघू शकता आगमन लाडक्या बापाचे लवकरच. लक्षात ठेवा. ओके तर भावनो दुसरा पासवर्ड आहे 3939. ओके त्याच्यानंतर इथे बघू शकता आगमन लाडक्या बाप्पाचे हा जो फॉन्ट आहे ना भावनो 23 नंबरचा फॉन्ट आहे तुम्हाला मी प्रोव्हाइड केला आहे. फक्त लक्षात पाहिजे की कोणत्या डिझाईनमध्ये मी प्रोव्हाइड केलेला आहे. त्याच्यानंतर इथे बघू शकता आगमन लाडक्या बाप्पाचे हा खतरनाक, त्याला आपण काय केलं आहे बॅकग्राऊंड बघू शकता एक टेक्स्चर मारलेला आहे. इथे बघू शकता क्लिपिंग मास्क. जसं आपण पिक्सेल लॅबमध्ये एखाद्या फॉन्टला टेक्स्चर मारतो त्याच प्रकारे आपण याच्यामध्ये काय करायचं टेक्स्चर प्रोव्हाइड करत असतो क्लिपिंग मास्क करून. राईट क्लिक करायचं आणि इथे रिलीज क्लिपिंग मास्क आहे. लक्षात ठेवा इथे रिलीज क्लिपिंग मास्क म्हणजे एखाद्याला मारल्याच्या नंतर येते भावनो आणि मारायच्या आधी फक्त क्लिपिंग मास्कचा एक ऑप्शन येणार भावनो. त्याच्यानंतर पुढे एवढं सर्व झालेलं आहे. तुम्ही याच्या खाली डेट वगैरे लिहू शकता. मी तुम्हाला कंट्रोल+ केल्याच्या नंतर झूम होतं भावनो. लक्षात ठेवा. ओके याच्या खाली तुम्ही डेट वगैरे लिहू शकता. फुल एडिटेबल अशी तुम्ही तुमच्या फॉन्टमध्ये लिहू शकता. लक्षात ठेवा. ओके 7 सप्टेंबर जेव्हा तुमचे आगमन वगैरे जर तुम्ही गणेश मंडळाचं जर तुम्ही बॅनर बनवत असाल ओके किंवा पोस्ट बनवत असाल इंस्टाग्रामला पोस्ट करण्यासाठी तर तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता तुम्ही डेट स्वतःची वरती नाव वगैरे सर्व मंडळाचं तुम्ही लिहू शकता. फुल एडिटेबल. ही शायरी पण तुम्ही डिलीट म्हणजे त्याची हाईट वगैरे कमी वगैरे करू शकता. नंतर आपले लोगो बघू शकता. या लोगोचे आपण काय केलेले ग्रुपच बनवलेले. त्या ग्रुपमध्ये पण तुम्हाला लोगो भेटून जातील. सर्व एडिटेबल असे लोगो पण आहेत भावनो. त्याच्यामध्ये तुम्ही जर तुमचं नाव रिप्लेस केलं एकदम नाथकुला डिझाईन बनून जाईल. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ भावनो तुम्हाला कसा वाटला भावनो. आगमन लाडक्या बाप्पाचे लवकरच या टॉपिकवरती आपण खतरनाकसा बॅनर डिझाईन केलेलं आहे गणपती बाप्पांचं भावनो. बरेच दिवसानंतर व्हिडिओ येते भावनो. व्हिडिओ काय होते कारण की कामाचं भावनो खूप आपलं म्हणजे काम भरपूर असल्या कारणाने काय होते भावनो व्हिडिओ करायला टाईम भेटत नाही. लक्षात ठेवा. ओके तरी पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येतो भावनो. लक्षात ठेवा. PLP आणि PST फाईल या दोन तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये प्रोव्हाइड केल्या जातील. पहिली PSTची फाईल भावनो येऊन जाईल. PLPच्या फाईलला यायला भावनो थोडा टाईम लागेल. ती अपडेट केल्याच्या नंतर तुम्ही घेऊ शकता. फक्त कमेंट करू नका की भावनो PLP फाईल आली नाही भावनो. ओके तर भावनो तिसरा पासवर्ड असणार आहे भावनो 9595. चला भेटू भावनो पुढल्या व्हिडिओमध्ये. तर अशाच प्रकारच्या आकर्षक डिझाईनसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा व बेल आयकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.